शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज तारीख 1 एप्रिल 2026। आज आपल्याला पुन्हा कापूस घटनामध्ये वाढ बघायला मिळाली। म्हणजेच कापूस घटन जे काल 56,500 होते, आज ते 57,500 झाली आहे। म्हणजेच 1000 रुपयांनी वाढ झाली आहे। पण शेतकरी मित्रांनो एवढी वाढ झाल्यानंतर आपल्याला कापूस बाजारभावात पण वाढ बघायला मिळायला पाहिजे होती, पण ते तेवढ्या प्रमाणात झालेली नाही। या कापूस घटनाच्या तुलनेत ते वाढ तेवढी नाही आहे। याच्यात शेतकरी मित्रांनो CCI आणि व्यापारींचा मोठ्या प्रमाणात फायदा आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभाव वाढीपासून आपल्याला वंचित ठेवून व्यापाऱ्यांचा याच्यात फायदा आहे। आणि CCIने जो कापूस आधी खरेदी केला होता तो आता त्यांनी विक्री करत आहे, तर त्यांचा पण याच्यात मोठा फायदा होत आहे। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस घटन एवढे वाढले असून तरीसुद्धा तेवढा भाव वाढवला नाही आहे। म्हणजे 8,500-9,000 जो चालू आहे, त्या काल जो चालू होता 56,500 घटनावर, तेवढाच आता पण 100-200 रुपयांनी वाढ होईल, पण तेवढा वाढणार नाही। तर शेतकरी मित्रांनो ही वाढ जी होत आहे कापूस बाजारभावात ते युद्धामुळे होत आहे, हे सर्वांच्या लक्षात आले। तर आपल्याला जागतिक युद्ध जे चालू आहे, इराण अमेरिका यांचे जे युद्ध चालू आहे, या युद्धाकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे। जर हे युद्ध संपले, अमेरिका आणि इराणमध्ये सुलह झाली, तर आपले कापूस बाजारभाव पुन्हा दबावाखाली येईल। तर शेतकरी मित्रांनो आपण आज या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की हे युद्ध किती काळ चालू राहील। शेतकरी मित्रांनो असेच कापूस बाजारभावात काय चालू आहे, कोणत्या हालचाली चालू आहे याची माहिती मिळविण्यासाठी आणि इतर शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघू जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे त्याचा आपण आढावा घेऊ। बघा, दीर्घकाळ युद्ध टिकल्याने ना अमेरिकाला फायदा होईल ना इराणला। यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे इकॉनॉमी हे घसरण्याची शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध दीर्घकाळ टिकल्यामुळे दबावाखाली आले आहे आणि इराणला शांतीचा प्रस्ताव गेल्या 3-4 दिवसापासून पाठवत आहे। काही त्यांच्या मागण्या आहे, त्या मागण्यासोबत आणि इराणचे जे राष्ट्रपती आहे त्यांनी युरोपियन कौन्सिलचे जे राष्ट्रपती आहे अँटोनियो कोस्टा यांच्या बैठकीत युद्ध थांबवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे। पण शेतकरी मित्रांनो इराणच्या पण काही मागण्या असतात आणि अमेरिकेच्या पण काही मागण्या असतात। ह्या दोन यांची जी बैठक होईल, या बैठकीत या दोघांच्या पण त्यांच्या मागण्या बरोबररित्या व्यवस्थितरित्या पूर्ण झाल्या तर हे युद्ध संपुष्टात येऊ शकतो। आणि शेतकरी मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे आमचं कार्य नाही आहे, म्हणजे जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमुळे जलवाहतूक थांबून आहे तिथे म्हणजे इराणच्या परमिशनशिवाय जलवाहतूक होत नाही आणि जर परमिशन घेऊन जर वाहतूक नाही केली तर इराण डायरेक्ट मिसाईलचा हल्ला त्या जहाजावर करत असतो। तर त्यामुळे फ्रान्सची जे ट्रेड आहे, फ्रान्स दबावाखाली आहे। अशा प्रकारे अनेक देश या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो आहे तिथून दबावाखाली आहे। तर ट्रम्पने डायरेक्ट सांगितलं आहे की ते आमचं कार्य नाही आहे, तिथून त्यांनी हात मागे घेतले आहे अमेरिकेने। तर अशा प्रकारे आता दोन्हीकडे इराण आणि अमेरिका यांचे दोघांचे पण युद्ध संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे। तरी शेतकरी मित्रांनो 4-5 दिवस अजून असेच वातावरण राहील असा शेतकरी मित्रांनो अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील। म्हणजेच जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे ते संपुष्टात आल्यावर आपले कापूस बाजारभाव पण पडू शकतात। या कारणाने आपण ही माहिती पण देत राहू। तर अशा प्रकारे हे माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तर अशाच माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।